गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी अशी रेडी झाले सकाळी आणि गेले किचनमध्ये. किचनमध्ये पहिला दूध तापायला ठेवलं, सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि वेदूसाठीही दूध काढलं. वेदूसाठी दूध हे गरम होतं म्हणून मी असं जरा गार व्हायला पाण्यामध्ये ठेवलं. वेदूचं दूध गार झाल्यानंतर वेदूला दिलं. वेदू असा हा किचन हॉलमध्ये बसलेला आहे. त्यानंतरनं मीही चहा घेतला. चहा झाल्यानंतर मी ढबू मिरचीची भाजी करायला घेतली. मी आज तुम्हाला ढबू मिरचीच्या भाजीची रेसिपी सांगणार आहे. ढबू मिरचीची भाजी करताना ढबू मिरची चिरून घेतली, कांदा चिरून घेतला, लसूण. आता काय करायचं, कढईमध्ये तेल घालून जिरं मोहरीची फोडणी द्यायची, कढीपत्ता घालायचा आणि लसूण, कांदा आणि ढबू मिरची एकत्रच घाल आणि 2-3 असं वाफ काढून घ्यायचं. वाफ काढून घ्यायचं म्हणजे ढबू मिरची झाकून ठेवायची आणि अर्धा मिनिटाने परतायची आणि झाकून ठेवायची, अर्धा मिनिटाने परतायची. असं ढबू मिरची बघा पहिला भरपूर होतं, हळूहळू वाफ काढून घेताना ते कमी होत आहे. अशी ढबू मिरची कमी झाल्यानंतर बघा आता असं 2-3 वाफ काढून घ्यायचं. तुम्हाला समजेल की थोडंसं भाजत आले. आता त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटो घालूनही असं 2 वाफ काढून घ्यायचं, 2 झाकून ठेवायचं, परत आणि ओपन करून हलवायचं आणि झाकून ठेवायचं आणि हलवायचं. असं मग टोमॅटो पूर्ण विरघळलं पाहिजे त्याच्यामध्ये. टोमॅटो पूर्ण विरघळलं की बघा आता टॅमॅटो कसं दिसत आहे, आपण उघडून बघूया. बघा टॅमॅटो ही शिजला आहे त्याच्यामध्ये. आता टॅमॅटो शिजल्यानंतर त्याच्यामध्ये चटणी, मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि चिमूटभर साखर घालायचं. साखर घालायला विसरायचं नाही, साखरेनंच भाजीला टेस्ट येते. आणि झाकून ठेवायचं आणि फक्त अर्धा मिनिट ठेवायचं झाकून. चटणी, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि साखर घातल्यानंतर आणि तयार झाली भाजी. वाफ काढल्यामुळे ढबू मिरची, कांदा, टॅमॅटो शिजलेलाच असतो. अशी बघा तयार झाली भाजी. ही भाजी आमच्या घराची सुद्धा गरज नाही भाजीमध्ये. ऑलरेडी ढबू मिरची तुम्ही पण करून बघा. भाजी ढबू मिरचीची खूप छान होते, एकदम हॉटेलसारखी होते. त्यानंतर वेळ होती संध्याकाळची. वेदांतला बघा, वेदांत आणि मी असं खेळत आहे. वेदांत तिकडून येतो, मी इकडं उभी आहे. तो शोधतो मम्मा कुठं आहे, मम्मा कुठं आहे. मी त्याला दिसत नाही, मग तो इकडून पळत येतो, मी इकडनं पळून जाते. असं आम्ही खेळ खेळला संध्याकाळी, मी आणि वेदांत. हा खेळ वेदांतला खूप आवडतो. एक अर्धा तास तरी आम्ही हा खेळ खेळला असेल. त्याचं व्यायामही होतं, माझंही व्यायाम होतं, वेदांतला एंटरटेनही होतं. त्यानंतर मी आणि किचनमध्ये गेले. संध्याकाळचा बेत म्हणजे बटाट्याची आमटी आणि भजी. ही अशी बटाट्याची आमटी करून घेतली. ही पण झटपट होते. याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. झटपट होते. झटपट म्हणलं की 15 मिनिटात आमटी होऊन जाते ही, आणि ती सगळ्यांना खूप आवडते आमच्यात. ही बघा अशी मी गरम गरम केली भजी. वातावरण एकदम थंड होतं, पाऊसही पडून गेलेला, त्यामुळं बटाट्याची आमटी, भजी, चपाती असं केलं. ते बटाट्याच्या आमटीमध्ये आमच्या इथं लिंबू घालून खातात, आवडीने खातात. त्यामुळं सुकी भाजी लागत नाही, एकच आमटी बास होते भजीसोबत. आणि मिरच्याही तळून घेतलेल्या भजीसोबत. परत मी त्यानंतर गरम गरम भजी काढली. भजी काढल्या गरम गरम यांना आणि आमच्या पप्पांना ताट करून. वेदांत बघा आता त्यांच्या आजोबांसोबत खेळत आहे. तो वरून बॉल टाकतोय, ते खालून बॉल टाकतात. हा खेळ त्याला खूप आवडतो. घरात सारखं सगळ्यांच्या मागं लागतो, असं खेळूया म्हणून. आलं बघ.